घरी भरपूर शेती होती. सरपंचबाई शेतामध्ये फेरफटका मारायला जायची. दुपारच्या वेळेस शेतामध्ये काम करणारा सालगडी हा तिला एकदा भेटला. तिच्या मनामध्ये अगोदरच वासना होती. ती सालगड्याला आपल्याजवळ बोलावते, जवळपास कोणीही नसल्याचा फायदा घेते. सालगडी हा तिचा आदेश अगोदरच मानत असतो. त्यामुळे मालकीण त्याला झाडाच्या खाली बोलावते आणि त्या सालगड्याचे कपडे काढून स्वतःचे पण कपडे काढून नग्न होते. हे दोघं एकमेकांचे भान हरपून शारीरिक संबंध बनवत होते. समोर काय होईल याची यांना जाणीव देखील नव्हती. हे फारच धक्कादायक घटना घडून आली आहे. सर्व प्रकरण जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बीड तालुक्यातील डोंगर माथ्यावरील गाव इचलखेडा. हिरवीगार शेतांची रांग, त्यातच उपसरपंच रामचंद्र देशमुख यांचं 60 एकरांचं शेत. गेले 9 वर्षांपासून तिथे सालगडी म्हणून काम करणारा बाबू राऊत हा माणूस. बाबूचा एकुलता एक मुलगा संतोष राऊत, वय 24 वर्षे. संतोषला लहानपणापासूनच स्मृतिदोष. गावातल्या लोकांना तो भोळा संतोष म्हणून ओळखला जातो. तो कधी कोणाशी रागवत नाही, कोणाची फसवणूक करत नाही. फक्त आपलं काम करतो आणि आईबाबांच्या नावानं हसत राहतो. त्याच्या याच भोळेपणाचा फायदा गेल्या 1.5 वर्षांपासून उपसरपंचाची बायको सुमन देशमुख घेत होती. सुमनचं वय 39 वर्षे. तिच्या नावावर स्वतःचीच 50 एकर जमीन. पण संपत्ती असूनही तिच्या मनात फक्त एकच आस, शरीराची तहान. ती आस भागवण्यासाठी तिनं संतोषला आपलं साधन बनवलं होतं. 12 फेब्रुवारी 2025. सकाळपासूनच ढगाळ वातावरण. संतोष डोंगर माथ्यावरील शेतात गाई बैलांना चारत होता. दुपारी अंदाजे 2च्या सुमारास त्यानं जनावरं बांधली. जेवण उरकलं आणि लिंबाच्या झाडाखाली आडोसा शोधला. डोळे मिटले की त्याला आपल्या आईची आठवण यायची. तो गुणगुणत होता, आई आज ऊसाची पेरणी करायची का? पण तो एकटाच होता. तेवढ्यात सुमन तिथे आली. ती म्हणायची फेरफटका मारायला आले, पण तिची नजर संतोषवर खिळली होती. आजूबाजूला कोणी नव्हतं. वाऱ्याचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट सोडला तर शांतता. सुमननं संतोषजवळ येऊन बसल्या. संतोष, थंडी वाटते का? ती हसली. संतोषनं डोळे उघडले. नाही ताई, मी ठीक आहे. पण सुमनचं मन वेगळंच धावत होतं. तिनं संतोषचा हात हातात घेतला. संतोषला काही कळलं नाही. तो फक्त हसला. सुमननं त्याला जवळ ओढलं. संतोषला काय करावं ते कळेना. त्यानं फक्त ताईच्या आज्ञेनं डोळे मिटले. काही मिनिटांतच तिथे अवघडलं ते घडलं. पण नियतीला काही औरच मान्य नव्हतं. उपसरपंच रामचंद्र देशमुख त्या शेतात विहिरीच्या मोटारीचं काम पाहायला आले होते. ते चालत चालत लिंबाच्या झाडाकडे आले. दोरूनच त्यांना कुजके आवाज आले. ते थबकले, पाय गोड करून पुढे सरकले आणि जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या डोळ्यात रक्त उतरलं. सुमन आणि संतोष दोघेही त्या अवस्थेत. रामचंद्र शांतपणे बाजूला उभे राहिले. त्यांनी काहीच बोलले नाहीत, फक्त पाहत राहिले. त्यांचा संबंध संपल्यानंतर रामचंद्रनं जवळच पडलेला लोखंडी पाईप उचलला आणि मग जे घडलं ते क्रूर होतं. पहिला फटका संतोषच्या डोक्यावर. संतोषनं किंचाळण्याचा प्रयत्न केला पण आवाज बाहेर पडला नाही. रक्ताच्या धारा वाहू लागल्या. संतोष खाली कोसळला. मग रामचंद्र सुमनकडे वळले. तू माझ्या विश्वासाला काळीमा लावलास? ते ओरडले. सुमननं हात जोडले. मला सोड, मी चूक केली. पण रामचंद्रांचा राग थांबला नाही. त्यांनी सुमनवरही पाईपानं वार केले. सुमननं जीव वाचवण्यासाठी ओरडली, कोणीतरी या, वाचवा. तिचा आवाज डोंगरात घुमला. जवळच्या शेतात काम करणारे 3-4 शेतकरी धावत आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. संतोष रक्ताच्या थारोळात पडला होता. सुमनचं डोकं फुटलं होतं. हातपाय सुजले होते. शेतकऱ्यांनी रामचंद्रांना पकडलं. एकानं संतोषला, दुसऱ्यानं सुमनला मोटरसायकलवर घेतलं आणि गावाच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तातडीनं उपचार सुरू केले. पण संतोषच्या मेंदूतून रक्तस्राव थांबेना. 2 तासांच्या झुंजीनंतर संतोषनं अखेरचा श्वास घेतला. सुमनला आयसीयूत हलवण्यात आलं. तिची अवस्थाही चिंताजनक. ती मृत्यूशी झुंज देत होती. पोलिसांना बातमी मिळताच घटनास्थळी दाखल झाले. रामचंद्रांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी सगळं सत्य सांगितलं. मी माझ्या बायकोला आणि त्या भोळ्या मुलाला तिथे पाहिलं. माझा मेंदूच सुन्न झाला. मी काय करतोय हे मला कळलंच नाही, ते सांगत होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खुनाचा प्रयत्न आणि विश्वासघात.
गावात बातमी पसरताच संतोषचे आईवडील बाबू आणि लक्ष्मी राऊत बेशुद्ध पडले. बाबूंनी रामचंद्रांना शिव्या दिल्या. तू माणूस नाहीस, माझा एकुलता एक मुलगा, त्याला काही कळायचंच नाही आणि तू त्याला मारलंस. लक्ष्मी रडत रडत म्हणाली, माझ्या संतोषला परत द्या. गावकरीही हादरले. उपसरपंचाची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली. जो गावासाठी लढायचा तोच आपल्या बायकोच्या चुकीसाठी एका निरपराध्याचा जीव घेतोय. सुमनच्या कुटुंबियांना बातमी कळताच ती धावत आली. तिची अवस्था पाहून तिची बहीण रडू लागली. दीदी, तू एवढ्या संपत्तीला पाय कमी होतं, का हे करत होतीस? पण सुमन बोलू शकत नव्हती. तिच्या डोळ्यात फक्त भीती आणि पश्चात्ताप. ही घटना गावातून जिल्ह्यापर्यंत पसरली. वृत्तपत्रात बातम्या आल्या, टीव्हीवर चर्चा झाल्या. कोणी म्हणालं वासना माणसाला कुठवर घेऊन जाते, कोणी म्हणालं रामचंद्रानं कायदा हातात घेतला, पण सुमननंही विश्वासघात केला. संतोषच्या अंत्ययात्रेला लावभर लोक जमले. त्याच्या आईनं त्याच्या कपाळावर हात फिरवला आणि म्हणाली, माझ्या भोळ्याला कोणीतरी फसवलं आणि कोणीतरी मारलं. आज इचलखेडा शांत आहे, पण त्या लिंबाच्या झाडाखाली रक्ताचे डाग अजूनही दिसतात. रामचंद्र तुरुंगात, सुमन आयसीयूत आणि संतोष तो परत येणार नाही. एका भोळ्या मुलाच्या आयुष्याची किंमत एका क्षणाच्या वासनेची ठरली आणि एका रागाच्या भरात 3 कुटुंब उद्ध्वस्त झाली.